शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 22 जुलै 2024 सोमवार आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढून मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, तर काही भागांमध्ये मात्र आजपासून पाऊस उघडणार आहे, पावसाची विश्रांती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी झालेली पाहायला मिळत आहे, तर या भागातील पाऊस आता काही दिवस थांबलेला पाहायला मिळू शकतो। जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, मात्र रात्रीपर्यंत काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच लातूर, धाराशिवच्या परिसराला आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे, तर नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरात मात्र पावसाचा जोर जास्त राहू शकतो, मोठा पाऊस होऊ शकतो। तसेच कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। पावसाचा येलो आणि रेड अलर्ट देखील यामधील काही भागांना देण्यात आला आहे। मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।